सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। मुख्य आरोपी मोहम्मद आली यांना ठाण्यातून अटक करण्यात आलेली आहे। बुधवारी 16 जानेवारीला या आरोपीनं रात्री 1:30च्या सुमारास घरात घुसून सैफ अली खानवरती चाकूने हल्ला केला होता। चौकशी दरम्यान आरोपीनं सैफच्या घरात घुसल्याची कबुली सुद्धा दिली आहे। ठाण्यातल्या हिरानंदानी इस्टेटच्या पाठी असलेल्या दाट झुडपात हा आरोपी लपून बसला होता। पकडलं जाण्याच्या भीतीनं आरोपीनं सुरुवातीला आपलं नाव विजय दास असं सांगितलं। आरोपी ठाण्यातल्या रिकी बारमध्ये हाऊसकीपिंगचं काम करत असल्याची सुद्धा माहिती आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, हाच तो आरोपी आहे ज्याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे, ज्याने सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावरती हल्ला केला होता। तर अखेर 2 दिवसांनंतर आपण पाहतोय की पोलिसांना यश आलेलं आहे। सैफवरती घरात घुसून ज्यानं हल्ला केला होता त्याच्या मुसक्या आता पोलिसांनी आवळल्या आहेत। ठाण्यामधून या आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे आरोपीनं कबुली सुद्धा दिली आहे की त्यानेच सैफच्या घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान त्याने सैफवरती हल्ला सुद्धा केला होता। एकंदरीतच आता 9 वाजता पोलीस पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यावेळी या संपूर्ण ऑपरेशनची माहिती देणार आहेत। तुर्तास ही चित्र आपण पाहतोय, हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीवरती। हाच तो आरोपी आहे ज्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत, ज्याला पेड्या ठोकल्या आहेत। याच आरोपीनं सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावरती हल्ला केला होता। तर हिरानंदानी इस्टेट, ठाण्यामध्ये हिरानंदानी इस्टेट आहे, त्याच्या मागे झुडूप होतं, त्यात तो लपून बसला होता। आणि यानंतर आता सगळ्यात मोठी बातमी आहे ती राजकीय गोटातून। अखेर ज्याची प्रतीक्षा होती ते झालंय। पालकमंत्री पद जाहीर झाले आहेत आणि यावरूनच आता नवीन राडा सुद्धा सुरू झालाय। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद आता चांगलाच पेटलाय। भरत गोगावलेंना पालकमंत्री पदावरून डावलल्यानं त्यांचे समर्थक आक्रमक झालेत। गोगावले समर्थकांनी रात्री उशिरा रस्त्यावरती उतरत मुंबई गोवा हायवे रोखून धरला होता। महाडमध्ये टायर जाळून गोगावले समर्थकांनी निदर्शनं केली आणि अखेर महाड पोलिसांनी समर्थकांना बाजूला करत वाहतूक 2 तासांनी सुरळीत केली। गोगावले समर्थकांनी यावेळी तटकरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती आणि ही सगळी दृश्य नेमकं महाड कसं पेटलं होतं हे आपण साम टीव्हीच्या स्क्रीनवरती पाहतोय। अगदी गोगावलेंचे समर्थक रस्त्यावरती उतरले होते, घोषणाबाजी सुरू होती, जाळपोळ सुद्धा त्यांनी केली होती। तटकरे साहेबांनी आमच्या आमदार साहेबांच्या आणि आमच्या सर्व शिवसैनिकांच्या जो पाठीत खंजीर गोपसण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही आणि यापुढे आम्हाला ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री नसून आम्हाला पालकमंत्री हवा आहे हे आम्ही सर्व शिवसैनिकांची ही आशा आणि ही आम्ही व्यक्त करतोय। कारण की ह्यापुढे आमच्या भरतशेठ गोगावलेच पालकमंत्री व्हायला पाहिजे ही सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे। खरं म्हणजे शिवसेना बीजेपीचं सरकार आणण्यामध्ये भरतशेठचा 1 नंबरचा मोलाचा वाटा होता आणि आम्हाला सांगत होते की पालकमंत्री कुठल्या परिस्थितीत भरतशेठ होतील। आज ही फक्त आम्ही आज जे आंदोलन केलंय ही फक्त झाकी आहे। उद्यापासून जे काय होणार आहे त्या सगळ्या परिणामाला सामोरं जावं लागेल। जोपर्यंत भरतशेठना पालकमंत्री करत नाहीत तोपर्यंत महाडमधला शिवसैनिक कोणीही गप्प बसणार नाही, हा आमचा इशारा आहे। तर गोगावले समर्थकांचा आक्रोश आपण सध्या पाहिला, पण यावरून ज्यांना डावलण्यात आलंय पालकमंत्री पदावरून तेच भरत गोगावले यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। पालकमंत्री पदाचा निर्णय हा धक्कादायक आणि अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया भरत गोगावलेंनी दिली आहे। रायगडचं पालकमंत्री पद अदिती तटकरेंना देण्यात आलंय आणि याच निर्णयानंतर गोगावले समर्थकांनी महाडमध्ये रास्ता रोको केला होता। मात्र एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं भरत गोगावले यांनी स्पष्ट केलंय। तरी सुद्धा त्यांच्या बोलण्यातून त्यांची नाराजी स्पष्ट होतीये। जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरतशेठ व्हावं म्हणून आणि आत्ता जो निकाल आला तो अनपेक्षित आहे, तो मनाला पटणारा नाही आहे। परंतु ठीक आहे, आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल। कारण ते आमचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय। त्यांच्या मनात काय असेल किंवा काय तर ते सांगतील। जिल्ह्यामध्ये
तर एकीकडे भरत गोगावलेंना धक्का बसलाय तर दुसरीकडे धनंजय मुंडेंना सुद्धा अगदी मोठा धक्का बसलेला आहे। बीड सरपंच हत्या प्रकरण हे धनंजय मुंडेंना चांगलंच भोवलंय, कारण बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे देण्यात आलंय, तर पालकमंत्री पदाच्या यादीतून धनंजय मुंडेंचं नाव वगळण्यात आलंय। पंकजा मुंडेंना सुद्धा बीडचं पालकमंत्री दिलं नाहीये, त्यांना जालन्याचं पालकमंत्री करण्यात आलंय आणि त्यामुळे आता मुंडेंना सरपंच प्रकरण भोवल्याचंच दिसतंय। खरं तर या बीड सरपंच हत्या प्रकरणावरून जे धनंजय मुंडे आहेत त्यांच्यावरती वारंवार टीका केली जाते, अगदी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा मागितला जातोय आणि म्हणून बीडचं पालकमंत्रीपद त्यांना देण्यात येऊ नये अशी मागणी सुद्धा होती। अजित पवारांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी केली जात होती आणि तीच मागणी आता मान्य झालेली आहे। अजित पवारांनी बीड स्वतःकडे ठेवलं आहे। इतकंच नाही तर मुंडे बहीण ज्या पंकजा मुंडे आहेत त्यांना सुद्धा बीडचं पालकत्व देण्यात आलेलं नाहीये, म्हणून बीडचं पालकत्व न मिळणं हे मुंडे कुटुंबाला मोठा धक्का मानला जातोय। तर या सगळ्या राजकीय बातम्यांकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास आता आपण शेती संदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया ॲग्रोवन टॉप 10च्या माध्यमातून। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये मागील 2 दिवसांपासून तेलंगणा राज्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील नव्या हळदीची आवक वाढली आहे। पहिल्या दिवशी हळदीला 12,711 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी हळदीला 500 रुपये प्रति क्विंटल दर अधिकचा मिळतोय। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे। सोयाबीनला हमी भावापेक्षाही कमी सरासरी अवघा 4,000 रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळतोय आणि त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। नंदुरबार जिल्ह्यात 3 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांना फटका बसलाय। आंब्याच्या मोहरांवरती थ्रिप्स रोगाची लागण टाळण्यासाठी कीटकनाशक फवारणी सुरू आहे। अवकाळी पावसानंतर पुन्हा आंबा उत्पादक शेतकरी संकटात येण्याची शक्यता आहे। वाशिम आणि रिसोड बाजार समितीत हळदीची खरेदी केली जाते। या दोन्ही बाजार समितीत हळदीच्या दरात 2,500 रुपयांची तफावत आढळून आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। वाशिम जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात करडईच्या क्षेत्रात दुप्पट वाढ झाली आहे। जिल्ह्यात सरासरी 391 हेक्टर क्षेत्रावरती करडईची पेरणी अपेक्षित होती, मात्र प्रत्यक्षात 758 क्षेत्रावरती ही पेरणी झाली आहे। सरासरी क्षेत्राच्या तुलनेत जवळपास दुपटीनं करडईचं क्षेत्र वाढलंय। हिंगोली जिल्ह्यात दुहेरी उत्पादन देणारी ज्वारी बहरली आहे। ज्वारीसोबतच जनावरांना लागणारा कडबा सुद्धा यामधून उपलब्ध होणार आहे। ज्वारीचं उत्पादन चांगलं झालं तर ओल्या दुष्काळानं झालेलं नुकसान काही प्रमाणात भरून निघणार असल्याचं शेतकरी सांगतात। सांगलीच्या शेतकऱ्यांना डाळिंबाला पुणे मार्केटमध्ये प्रति किलोला 138 पासून 280 रुपयेपर्यंत भाव मिळालाय। त्यांनी पाठवलेल्या अख्ख्या वाहनातील डाळिंबाला सरासरी 200 रुपये भाव मिळालाय आणि म्हणून शेतकऱ्यांना समाधानही व्यक्त केलंय। वाशिम जिल्ह्यात सोयाबीन विक्रीत सहभाग वाढत असल्यानं शासनानं खरेदीची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवली आहे। 15,989 शेतकऱ्यांचं सोयाबीन मोजणी करण्याचं लक्ष्य आहे, तर उरलेल्या 13 दिवसांत नाफेडनं सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन मोजणीसाठी अधिक यंत्रणा सज्ज करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती आहे। हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांवरती रब्बीच्या हंगामात मोठं संकट कोसळलंय। शेतात तोडणीला आलेल्या हरभरा पिकात जंगलातील वानरांचं कळप शिरलं। वानरांनी हरभरा फस्त केल्यानं शेतकऱ्यांचं उत्पादन निम्म्यावरती आलंय। वन विभागानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे। बारामतीत कृषी विज्ञान केंद्रात AI तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचं यशस्वी पीक घेतलंय। हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनामध्ये पाहायला मिळत आहे। AI तंत्रज्ञानानं घेतलेलं ऊसाचं पीक हे शेतकऱ्यांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय आणि म्हणून कृषी प्रदर्शनात याविषयी माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे।
परभणीत पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी गोदापात्रात आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत गोदापात्रातून बाहेर येणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतलाय। मानवत इथले शेतकरी आत्महत्येनंतर शेतकरी संघटनेकडून हे आंदोलन केलं जात आहे। शक्तीपीठ महामार्गाला आता महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधून तीव्र विरोध सुरू झालाय। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात अनोखं आंदोलन करत या महामार्गाला विरोध दर्शवलाय। आमच्या जमिनी कोणत्याही स्थितीत शक्तीपीठ मार्गाला देणार नसल्याचं शेतकऱ्यांनी स्पष्ट केलंय। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता खासदार विशाल पाटील यांनी दंड थोपटलेत। ज्या पद्धतीनं कोल्हापूरला वगळलं तसंच सांगली जिल्ह्यालाही वगळलं अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। सरकारला ही शेवटची विनंती आहे, अन्यथा आंदोलन करावं लागेल असा इशारा खासदार विशाल पाटील यांनी सरकारला दिलाय। बदलापूर वडवली स्मशानभूमीमध्ये उभारण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे संभाजी शिंदेंनी केलाय। या प्रकल्पातून एकही युनिट वीज निर्मिती झालेली नाही असं असताना पालिकेकडून ठेकेदाराला लाखो रुपयांचं बिल अदा करण्यात आलंय। दरम्यान चौकशी करत दोषी अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करण्याची मागणी शिंदेंनी केली आहे। जालन्यातील उटवत ते धांडेगाव तांडा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। पुढे रस्ता बनला असून मागे रस्ता हातानं आणि पायानं उखडत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचं ग्रामस्थ म्हणाले। भंडाऱ्यामध्ये गोसेखुर्द धरणाच्या नेरला उपसा सिंचनाचं काम अखेर 40 वर्षांनंतर पूर्ण झालंय। त्यामुळे आता त्याचा फायदा 30 गावातल्या शेतकऱ्यांना होणार आहे। उन्हाळ्यात सुद्धा शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे। जळगावच्या गिरणा नदी पात्रात सांडपाणी सोडण्यात येत असल्यानं नदी पेसाळली असून प्रदूषित झालेली आहे। गिरणा नदी पात्रात अनेक गावांना पाणी पुरवठा होऊन ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। घाणेरड्या पाण्याची विल्हेवाट लावून नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी तसंच नागरिकांकडून होतीये। इंद्रायणी नदीपाठोपाठ खेड तालुक्यातील भीमा नदी केमिकलयुक्त पाणी मिसळल्यानं फेसाळली आहे। या रसायनयुक्त पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय। या रसायनयुक्त पाण्यामुळे भामा नदीतील जलचर प्राणी नष्ट होत आहेत। रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक अलर्ट मोडवरती आलेत। खासगी डॉक्टरांकडून आकारण्यात येणाऱ्या फीचे दर हे पत्रक रुग्णालयात प्रकाशित करण्याचे निर्देश दिलेत। तसंच खासगी रुग्णालयांना अल्टिमेटमही देण्यात आलाय। भंडाऱ्यात केसलवाडा गावात शेतशिवारात वाघ दिसल्यानं गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। गावाजवळ बांध तलावाचं काम सुरू असून या ठिकाणी वाघ दिवसभर ठिय्या मांडून होता। मात्र वन विभागानं कुठलीही कार्यवाही करताना दिसत नसल्यानं गावकऱ्यांनी संतापही व्यक्त केलाय। हिंगोलीत शेतात काम करताना एका शेतकऱ्यावरती जंगली रानडुकरानं प्राणघातक हल्ला केलाय। हल्ल्यात शेतकरी संतोष आढळकर हे गंभीर जखमी झालेत। धक्कादायक बाब म्हणजे या जंगली रानडुकरानं अक्षरशः शेतकऱ्याच्या शरीराचे लचके तोडलेत आणि यामध्ये शेतकऱ्याचा एक हातही निकामी झालाय। नाशिकच्या लासलगाव विंचूर रस्त्यावरती मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली आहे। या अपघातात एक ठार तर 2 जण गंभीर जखमी झालेत। लासलगाव विंचूर रस्त्याचं चौपदरीकरणाचं काम तातडीनं सुरू करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे। उल्हासनगरमध्ये धक्का लागल्याच्या वादातून एका तरुणाच्या डोक्यात दगडानं हल्ला करण्यात आलाय। तसंच वाचवायला गेलेल्या महिलेचा ओढणीनं गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी आता हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पिंपरीच्या चिखलीमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून एका कुटुंबानं सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केलाय। आई वडिलांची मुलाची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय तर या दुर्दैवी घटनेत मुलाचा आणि आईचा मृत्यू झालाय।
चिखली पोलिसांच्या सतर्कतेमुळे वडील थोडक्यात बचावले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये 3 ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. यामध्ये तब्बल 8 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय. विशेष म्हणजेच या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय आणि या संदर्भात आता भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. लातूरमध्ये महामार्गावरती गाड्या अडवून चोऱ्या करणाऱ्या 3 चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. लातूर स्थानिक गुन्हे शाखेनंही मोठी कारवाई केली आहे. चोरट्यांकडून 6 लाख रुपये रोख रकमेसह तर 9 तोळे सोन्याचे दागिनेही जप्त झालेत. बहिणीची छेड काढल्याच्या रागातून तरुणानं मित्राची हत्या केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कौलगेममधील ही घटना घडली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा दगडानं ठेचून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. कणकवलीत 2 बांगलादेशी महिलांना एटीएस पथकानं ताब्यात घेतलाय. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 2 महिलांची सखोल चौकशी केल्यानंतर भारतीय नागरिक असल्याचं बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्डही आढळून आलंय. राज्य उत्पादन शुल्क आणि नाशिक विभाग पथकानं चांदवडच्या मुंबई आग्रा महामार्गावरती प्रतिबंधित विदेशी मद्याचा साठा जप्त केलाय. 101 विदेशी मद्याचे बॉक्सेस आणि पिकअप गाडी असा एकूण 18 लाखांचा साठा जप्त करण्यात आलाय. 2 आरोपींना ताब्यातही घेतलाय. धुळ्यात अवैध दारूची वाहतूक करताना गुन्हे अन्वेषण पथकानं दारूचा साठा हस्तगत केलाय. पोलिसांनी वाहनाची तपासणी करताना जनरेटरमध्ये दारूचा साठा वाहून नेला जात असल्याचं निदर्शनास आलं आणि या कारवाईत पोलिसांनी 4,17,000 रुपयांचा मद्यसाठा जप्त केलाय.